मोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती, दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचंही समोर. खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचीही माहिती उघड. खरातनं सावकारी व्यवसायात सुद्धा मोठं जाळं निर्माण केलं होतं. सावकारी व्यवसायामध्ये काही मोठे राजकारणी अधिकारी वर्गाचाही समावेश, तर काही मोठ्या भक्तांनी काळा पैसा सावकारीसाठी दिल्याची ही सूत्रांची माहिती. मोंदू खरातची एसआयटीकडून सलग 10व्या दिवशी चौकशी. काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांसंदर्भात देखील चौकशी. मोंदूबाबाचे सावकारी व्यवसाय, हवाला रॅकेट संदर्भात या चौकशीची शक्यता. खरात प्रकरणामध्ये महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, तर पोलिसांनीच हे व्हिडिओ व्हायरल केले असावेत, अंबादास दानवेंचा दावा. निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची 450 कोटींची कंपनी. चौधरी हा तटकरेंच्या जवळचा माणूस, तर अंधारेंचा तटकरेंसह चाकणकरांच्या पतीवरही आरोप. रुपाली चाकणकरांचे आर्थिक स्रोत तपासण्याची मागणी. राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं आहे, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील. राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचं हे विधान. देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर आता कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, तर घरगुती गॅसच्या पुरवठ्यामध्ये 70% वाढ. वाढणाऱ्या किमतीचा भार सरकारनं सहन केला, फडणवीसांकडून स्पष्ट. 3 महिन्यांनी कदाचित एलपीजी बंद होईल, असा केंद्र सरकारच्या पत्रकात उल्लेख होता. त्यामुळे पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करून घेतल्या पाहिजेत, प्रसार झाला पाहिजे, पुरवठा मंत्री छगन भुजबळांचं आवाहन. आयपीएलच्या तिकिटांच्या वाढीव दरांवरून आता क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी. वानखेडे स्टेडियमवर उद्या होणाऱ्या सामन्यांचे तिकीट दर हे 25,000पर्यंत. 499 रुपयांचे तिकीट दर फक्त नावालाच आहेत का? क्रिकेटप्रेमींचा संतप्त सवाल.